रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। शारदा मंदिर शाळेत शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा। अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टचे शारदा मंदिर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व राज्यगीताने करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दीनानाथ पुराणिक सर, संस्थेचे सदस्य खराडे सर, जनार्दन परांजपे सर, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ अंजली किसवे मॅडम व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ छाया नगरकर मॅडम उपस्थित होत्या। स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन, स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शिवजयंती प्रमुख सौ श्रद्धा जामगरे मॅडम, प्रफुल्ल देशमुख सर व विजय सावंत सर यांनी केले। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली। इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती माझे दैवत छत्रपती या गीताने सुरुवात केली। त्यानंतर इयत्ता 9च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, इयत्ता 1लीच्या अर्थ रघुनाथ लोभी यांच्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। तसेच मराठी माध्यमच्या इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ वंदना सादर केली। तसेच इयत्ता 6वीच्या विद्यार्थी कुमार तनिष बोडके याने पोवाडा सादर केला। त्याचबरोबर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी कुमार वैदेही मुसले व इयत्ता 9वीच्या विद्यार्थी कुमार भावेश बोराडे यांनी शिवगर्जना सादर केली। मी रायगड बोलतोय हे एकपात्री नाटक जनार्दन भिकाजी परांजपे सर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राम सावंत सरांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ अंजली किसवे, सौ श्रद्धा जामगरे, प्रफुल्ल देशमुख सर व विजय सावंत सर यांनी केले। सौ श्रद्धा सायलिक जामगरे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली।